नमस्कार मंडळी, ठरलं तर मग 28 जानेवारीचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आता रविराजांनी सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली सुमन काकूंना भेटायला आलेले असतात. आता प्रतिमात्या म्हणत असतात की सुमन, मी कॉफी घेऊन येते, हां सायली बसेल तुझ्याजवळ, असं म्हणून प्रतिमात्या आता कॉफी आणण्यासाठी निघून जातात. आता सायली आणि सुमन दोघीजण एकमेकींशी बोलत असतात. सुमन सांगते की सुमन काकू, तुमची तर ना खरंच खूप कमाल आहे, तुमचं वागणं ना सगळ्यांना खरं वाटतंय आणि आता तर ना आपल्याला डॉक्टर श्रद्धांची सुद्धा साथ मिळाली आहे. यावरती सुमन काकू म्हणते की ती सगळं ठीक आहे गं सायली, पण मला ना खूप अपराधी वाटतंय गं. या सगळ्यामध्ये भाऊजी आणि वहिनी दोघेही भरडले जात आहेत गं. एका नीच माणसाला पकडण्यासाठी माझ्यावरती प्रेम करणाऱ्या 2 माणसांना मी त्रास देते गं. आता सायली म्हणते, हो सुमन काकू, आम्ही पण हे सगळं मुद्दाम त्यांना त्रास व्हावा म्हणून तर करत नाही येत ना हो. आता यावरती सुमन म्हणते की आपण भाऊजी आणि वहिनींना सगळं सांगून टाकावं का गं. तर आता सायली म्हणते, सगळं सुमन काकू सगळं आत्ता सांगून टाकलं तर कसं चालेल. तुम्हाला प्रतिमात्यांचा स्वभाव माहिती ना. नागराज काकांनी त्यांच्यासमोर एखादं नाटक केलं आणि प्रतिमात्या विरघळल्या तर, किंवा रविराज काकांनी रागाच्या भारात विचारला तर आपल्या हातात काहीच नाही ना राहणार, असं सायली सांगत असते. आणि सायलीचं सुद्धा बरोबरच असतं. आता पुढे सायली म्हणते, तुमचं सुद्धा बरोबरच आहे सुमन काकू, पण नागराज काकांच्या सगळ्या पापांचा पुरावा मिळेपर्यंत तुम्हाला हे नाटक तर सुरू ठेवावंच लागणार आहे ना. आता सुमन म्हणते की हो, सुमन बिचारी खूप समजूतदार आणि खूप सोशिक दाखवली. सुमन म्हणते, मी नाही कच खाणार, पण भाऊजी आणि वहिनी माझ्या काळजीने कासावीस होत आहेत ना, ते नाही ग मला बघवत. आता सायली म्हणते, आपण हे सगळं रविराज काका आणि प्रतिमा त्यासाठीच तर करतोय ना, त्यांना मारणाऱ्या माणसाचं पाप जगासमोर आणण्यासाठीच तर करतोय ना. सुमन म्हणते, हो गो सायली, कळतंय ग मला हे सगळं. आणि आता आपण पाहतोय दुसरा सीन पाहतोय आपण सुभेदारांच्या घरातला. आता कल्पनाताई किचनमध्ये काहीतरी काम करत असतात आणि हा सचिन जो आहे तर तो दरवाजामध्ये येतो आणि तिथूनच पाहतो की कल्पनाताई किचनमध्ये काम करतायत ते. आणि आता सचिन मम्मा म्हणून हाक मारतो. आता ही कल्पनाताई बघतात आणि इतक्या रागावतात. आता दारापाशी त्या पण येतात आणि त्याला म्हणतात की तू इथे का आलायस, तुला अस्मिताच्या डॅडनी हाताला धरून घराच्या बाहेर काढलं होतं ना, मग तुला परत यायला लाज नाही का वाटली, तुला किती वेळा सांगायचं की तू आमच्यापासून दूर राहा म्हणून. आता असं कल्पनाताई खूप मोठ्या मोठ्या आवाजात बोलत असतात. इतक्यातच वरून अर्जुनचे वडील जे आहेत ना ते प्रतापराव, तर ते येतात आणि म्हणतात, कल्पना अगं काय झालं. आणि सचिनला बघून म्हणतात की तू, असं म्हणून जोरात ओरडतात. आता आपण पाहतोय पुढचा सीन आपण पाहतो किल्लेदारांच्या घरातला. आता सायली, प्रतिमात्या आणि सुमन काकू ह्या तिघीजणी रूममध्ये असतात आणि रविराज, अर्जुन आणि नागराज हे खाली असतात हॉलमध्ये. आता नागराजचं संपूर्ण लक्ष जे आहे तर ते वरतीच असतं, म्हणजे वरती रूममध्ये सुमन असते ना म्हणून. आणि हे सगळं अर्जुनच्या लक्षात येतं आणि अर्जुन आता नागराजच्या जवळ जातो आणि नागराजच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, काय रे नागराज काका, काय अरे कसलं टेन्शन घेतलंयस तू, असं काहीसं नागराजला बोलतं. आणि त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असतो की नक्की तू वरती बघतोय तर ते काय. आणि पुढे म्हणतो की सुमन काकूजवळ सायली आहे ना, टेन्शन घेऊ नकोस, तू आरामात बस. आता बघा नागराज कसा ड्रामा करतो. ते लगेच नागराज सुमनची काळजी असल्यासारखं दाखवतो आणि म्हणतो, नाही सुमन जर का परत हायपर झाली ना तर प्रॉब्लेम होईल, सायली बिचारी घाबरून जाईल, त्यापेक्षा मी वरती जातो म्हणून लगी निघायला लागतो. इतक्याच रविराज म्हणतात त्याची काही गरज नाही आहे. आता प्रतिमात्या कॉफी घेऊन वरती चाललेल्या असतात तर नागराज म्हणतो, होईन एक मिनटं मी घेऊन जातो. प्रतिमात्या नाही म्हणत असतात तर नागराज म्हणतो, किती वेळा खाली वरती करतोस म्हणून कॉफीचा कप घेतो आणि डायरेक्ट वरती जातो. अर्जुन काका म्हणतो पण नागराज काही थांबत नाही. इकडे रूममध्ये सायली सांगत असते सुमनला की आता तर नागराज काकांचं तुमच्यावर विश्वास बसलाय की तुमचं मानसिक संतुलन ढासळलंय म्हणून, पण आपल्या हातामध्ये लवकरात लवकर काहीतरी ठोस पुरावा मिळायलाच हवा, तरच हे सगळं संपेल, असं सायली सांगत असते सुमनला. आणि सुमनला हे सगळं पटत असतं. इतक्यातच नागराज कॉफी घेऊन येतो रूममध्ये. आता नागराजला पाहिलं की लगेचच सुमन ओरडायला लागते, दूर हो माझ्यापासून, जवळ येऊ नका तुम्ही कोणीच माझ्याजवळ. आणि म्हणत असते की रात्र होणार आहे आता, तू दगड घेऊन ये आणि लाल कापूस घेऊन ये, असं काहीतरी वेड्यासारखं संभव असं बडबड करायला सुरुवात करते. अर्थातच हे सगळं सुमनचं नाटक असतं म्हणा, जे की सायलीसमोर सुद्धा ती पुन्हा एकदा करते नागराजला घाबरवण्यासाठी. नागराज मुद्दामून तिच्या रूममध्ये सतत घुसू पाहत असतो ना म्हणून. आणि पुन्हा म्हणते की अरे दोरी बांधून टाका, माझ्या पायाला दोरी बंद, हाताला दोरी बंद, असं काहीतरी वेळेसारखं बडबडत असते. आणि सायली नागराजच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असते.
आता आपण पाहतोय की पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन प्रतापराव म्हणत असतात, हे बघ सचिन, अस्मिताची तब्येत ठीक नाही आहे, त्यात आणखीन तू भर घालू नकोस, आलायस तसा परत जा. आता सचिन आतमध्ये येतो आणि म्हणतो, हे बघा मी परत जाणारच आहे मी, पण परत प्लीज मला एकदा अस्मिताला भेटू द्या. अहो ती माझे कॉल्स घेत नाही आहे, माझ्या मेसेजेसना ती रिप्लायसुद्धा करत नाही हो, मला अस्मिताला भेटायचं आहे असं सचिन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की काय करायचं ना मला ते कळत नाही आहे. प्रतापराव म्हणतात, हो मग मी सांगतो ना तुला काय करायचं ते, आत्ताच्या आता इथून तोंड काळं कर असं प्रतापराव म्हणतात. आणि पुढे म्हणतात की अरे अस्मिताला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे, तर हे तुला कळत नाही आहे का. आणि म्हणतात की तू परत तिथे फिरकूसुद्धा नकोस, चल जा म्हणून. आता सचिन म्हणतो की प्लीज मला एकदा अस्मिताला भेटू देत ना हो प्लीज. आता सचिन खूपच गायवाया करायला लागतो आणि म्हणतो की मी अस्मिताला अजिबात त्रास देणार नाही, प्लीज एकदा म्हणून डायरेक्ट घरातच घुसायला लागतो. अस्मिता म्हणून इतक्यातच अर्जुन येतो आणि एकदम खणखण त्याच्या थोबाडीत मारतो. सायली तर दचकतेच ना, सायलीसुद्धा पाठीमागून आलेलीच असते. आता सचिनच्या थोबाडीत दिल्यानंतर लगेच सचिन बघा ओव्हर ॲक्टिंग करतो. पुन्हा अर्जुनचा हात घेतो आणि मार मला म्हणून पुन्हा एकदा हात मार मला असं म्हणत असतो. आणि म्हणतो की आणखीन मार मला, माझे 30 लायकी आहे, मी कितीही मार खायला तयार आहे. आणि पुढे म्हणतो की पण आता प्लीज मला अस्मिपासून आणि आमच्या बाळापासून दूर करू नका प्लीज, मी अस्मिताची शपथ देतो तुला असं म्हणल्यानंतर अर्जुनने पुन्हा एकदा उगारलेला हात जो आहे तो अर्जुनचा खालीच राहतो. इतका ड्रामा करत असतो सचिन. आणि इतक्यातच तिथं आपण पाहतोय की अस्मिता येते आणि जोरात ओरडते सचिन. आणि पुढे म्हणते की माझ्या आणि माझ्या बाळाची शपथ घालतोयस तू माझ्या भावाला, अरे आमची किंमत जर का असती ना तुला तर तू असा बेताल वागलाच नसता, असा तू कधी वाहवत गेलाच नसतास असा आता अस्मिता म्हणत असते सचिनला. आणि पुढे म्हणते की आता खूप उशीर झालाय, आपल्यातलं सगळं नातं संपलेलं आहे सचिन, तुला कळतंय का असं आता अस्मिता म्हणत असताना प्रतापराव कल्पना एकमेकांकडे पाहत असतात. सचिन पुढे म्हणतो की हात जोडून म्हणतो की मी चुकलो, मला माफ कर ग अस्मी. आणि म्हणत असतो की पण या सगळ्या चुकीची मला खूप मोठी शिक्षा मिळते ग अस्मी. आणि पुन्हा एकदा लागतो ना इमोशनल करायला अस्मिताला आणि म्हणतो की अस्मिता मी एकटा पडलोय ग अस्मी, तुला टेन्शन यायला नको म्हणून मी तुला या अगोदर सांगितलं नाही, पण अगं मी कॅनडाला परत जाणार नाही आहे आणि मी इथे इंडियात राहूनच माझ्या बायको आणि मुलाबरोबर राहीन असं सांगितल्यानंतर मी माझा जॉब गेलाय ग अस्मी. आता अस्मिता म्हणते काय असं, तिलाही धक्का बसतो आणि सगळ्या घरच्यांना सुद्धा, कारण याचा जॉब गेला हे आता या सगळ्यांना कळतं. आणि त्या रागापायी माझे मॉनिटरिंग ड्यूज त्यांनी दिले नाहीत असं सचिन सांगतो. आणि म्हणतो की माझे पैशाचं अकाउंटसुद्धा फ्रीज केलं आहे, माझ्याकडे आता रोजच्या खर्चासाठी सुद्धा पैसे उरलेले नाही आहेत ग अस्मी. आता हे सगळं सचिन सांगताना अर्जुन प्रतापराव यांना तर आश्चर्यच वाटतं. सचिन पुढे म्हणतो की मला म्हणालेत की तू परत आल्यानंतर की तुला पेरेस देतो म्हणून, पण मी त्यांना सांगितलेलं आहे की मला इथे राहूनच मला माझ्या बायको आणि मुलांची काळजी घ्यायची आहे म्हणून. असं सचिन सांगतो की मला इथे राहून माझ्या बायको आणि मुलासोबत मला एक वेगळं जग बनवायचं आहे म्हणून असं सचिन सांगत असतो. पण यावरती कोणाचाही विश्वास बसत नसतो. आता सचिन पुढे म्हणतो की पण बघ ना आता माझ्या या जगात मी एकटाच पडलोय असं सचिन म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो का एकटा कशाला पडलायस तू, तुझी ती गर्लफ्रेंड नाही आहे का तुझ्यासोबत. आता असं म्हटल्यानंतर सचिन म्हणतो की नाही रे, अशी नाती टिकत नसतात रे असं सचिन सांगत असतो. आणि अस्मिताला मुद्दाम इमोशनल करण्याचा प्रयत्न करतोय. सचिन म्हणतो की खरं नातं हे नवरा बायकोचंच असतं. अस्मिताकडे बघून मुद्दाम म्हणतं प्रतापराव. आता म्हणतात बाद झाली आता तुझी नाटकं, बंद कर ही सगळी तुझी नाटकं, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा नाही आणि पुन्हा तुझा अपमान मला करायला लावू नकोस असं सचिनला सांगतात. आता सगळेजण सचिनकडे रागारागानेच पाहत असतात, कारण सचिन वागलाच असतोय तसा. सचिन म्हणतो की ठीक आहे मी जातो मग आता, पण मी आता अस्मी आणि माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही. अस्मितासुद्धा सचिनकडे पाहत असते, ती आता थोडीशी कन्फ्यूज दाखवली आहे. आता पाहतोय आपण पुढे की सचिन म्हणतो अस्मिताकडे बघून की अस्मी जर का तू माझ्याशी नीट बोलणारच नसेल ना आणि मला माफ करणारच नसेल ना तर इथून पुढे मी खाणं पिणं सोडून देईन ग असं आता सचिनने धमकीच दिली अस्मिताला. आता असं झाल्यानंतर सगळेजण आश्चर्याने बघतात. आता सचिन पुढे म्हणतो की आता मरण आलं तरच बरं. तर सायली म्हणते असं काहीतरी अभद्र बोलू नका सचिन भाऊजी. तर सचिन म्हणतो खरं काय तेच बोलतोय ग सायली वहिनी, मी आता या क्षणापासून मी अन्न पाण्याचा त्याग करतोय ग. आता अस्मिता तर असं म्हणून बघत राहते त्याच्याकडे, कारण सचिनने तसं बोललेलं असतो ना म्हणून. आणि आपण पाहतोय की आता सचिन डायरेक्ट सुभेदारांच्या घरातून निघून जातो, अगदी रडत निघण्याचं असं काहीतरी नाटक करत असतो. आणि आता सचिन गेल्यानंतर सगळेजण विचारात पडतात. अस्मिता तर रडायलाच लागते. अस्मिता खूप रडते, तिला वाटतं की माझी या सगळ्यामध्ये काय चूक आहे ना असं म्हणून आता अस्मिता खूप रडत असते. आता सायली
लगेचच पळत जाते तिच्याकडे आणि अस्मिताला धीर देत असते सायली की ताई तुम्ही रडू नका असं अस्मिता म्हणत असते. आणि आता आपण पाहतोय की पुढचं सीन आपण पाहतोय किल्लेदारांच्या घरातला सुमनच्या रूममध्ये सुमन आणि प्रतिमा दोघेही बेडवर बसलेले असतात. आता तिथे नागराज येतो आणि हे सगळं बघून त्याला आता काहीतरी कारण काढून प्रतिमा त्यांना तिथून दूर पाठवायचं असतं. म्हणून म्हणतो वहिनी दादा दिसत नाही आहे कुठं. तर प्रतिमा त्या म्हणतात की ते बाहेर गेलेत म्हणून. आता नागराज म्हणतो तुलाही कुठेतरी बाहेर जायचे ना, तू काल तर म्हणत होतीस ना काल की बाहेर जायचे, भाज्या संपल्यात आठवड्याभराच्या म्हणत होतीस ना काहीतरी. तर प्रतिमा त्या म्हणतात हो पण मला रविराज परत आल्याशिवाय जाता येणार नाही, कारण सुमनजवळ कुणीतरी थांबायला हवं ना. तर नागराज म्हणतो मी आहे ना इथे, तू जा बिंदास म्हणून. आता असं म्हणल्यानंतर प्रतिमा तर लवकर काही बोलतच नाहीत. आता नागराज म्हणतो की वहिनी तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास नाही आहे का गं वहिनी. अगं माझ्याकडून चुकून एकदा रागाने सुमनबरोबर हात उचलला गेला होता, मान्य ग मला, पण अगं वहिनी पण राग हा प्रेमापुढेच असतो ना गं वहिनी. बरं तिच्या किडनॅपिंगमध्ये काही माझा हात नाही हेही आता सिद्ध झालंय ना गं वहिनी. मग आता तू मला सुमनच्या शेजारी बसूसुद्धा देणार नाहीस का गं वहिनी. अगं वहिनी मी खरंच इतका नीच माणूस आहे का गं. असं काही नागराज बोलायला लागतो आणि पुढे म्हणतो की आता मी जन्मभर याची शिक्षा भोगायची का गं, मी खरंच एवढा वाईट माणूस आहे का गं. असं म्हणून तिरक्या डोळ्याने प्रतिमात्याकडे पाहत असतो. आता प्रतिमात्याही विचार करायला लागतात. तर नागराज म्हणतो की बघ सुमनकडे बघ कशी बिचारी शांत बसली इथे, आणि म्हणतो की मी तिच्याजवळ बसलो ना की तिला अजून जरा बरं वाटेल गं. आणि पुढे म्हणतो की शेवटी बायकोला नवऱ्याचा सहवास हा हवाच असतो ना गं. असं काहीतरी नागराज आता असंभव बडबड करायला लागतो आणि म्हणतो की तू खरंच जा, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी बसतो ना इथे सुमन, मी इथे बसू ना गं ए सुमन. असा नागराज लागतो. ए सुमन तुला चालेल ना गं, मी तर थांबलेलो. आणि आता सुमन आठवत असते की सायली म्हणाली असते आपल्या हातात लवकरात लवकर आता काहीतरी ठोस पुरावा मिळवायलाच हवा. आता सुमन सुद्धा विमानात विचार करते की यांच्याकडून ठोस असा पुरावा मिळवण्यासाठी हीच आता वेळ आहे, पण वहिनी घरात असताना हे सगळं शक्य नाही. आता इतक्यातच प्रतिमा त्या म्हणतात की सुमन भाऊजी इथे थोडा वेळ थांबले तर चालेल ना गं, मी जरा वेळ मार्केटमध्ये जाऊन येऊ का गं. आता असं म्हणल्यानंतर सुमन जास्त काही बोलत नाही, फक्त मान हलवते. आता प्रतिमा त्या पण ठीक आहे म्हणतात. नागराज म्हणतो बघ तिलाही चालणार आहे का नाही, तू खरंच जाऊन ये असं म्हणतात. आता प्रतिमा त्या तिथून उठतात आणि निघून जातात. आता त्यांना काय माहिती असतं ना की नागराजचा पुढे प्लॅन काय असेल ते. आता प्रतिमा तर रूममधून निघून जातात आणि नागराज तिरके डोळे करून सुमनकडे पाहत असतो. आणि आता आपण पाहतोय पुढचा सीन पुन्हा पाहतोय सुभेदारांच्या घरातला. आता सगळं वातावरण एकदम टाईट झालेलं असतं आणि ही जी अस्मिता आहे तर ती पुन्हा आजीला सांगत असते अन्नपाणी सोडून देण्याची धमकी देऊन गेलाय मला सचिन, जसं काय माझी चूक असल्यासारखं मीच गिल्ट घ्यायचा का या सगळ्याचा. आता कल्पनाताई तिला समजावत असतात की अस्मिता बाळा सोड, आणि अर्जुन म्हणतो दुर्लक्ष कर आता अस्मिता त्याच्याकडे. आता सायली म्हणते पण भरल्या घरात त्याने अशी मरणाची भाषा करायला नको होती. आता प्रतिमा आता लगेचच पुन्हाजी म्हणतात आपल्या बोलण्याचे काय परिणाम होतील याची त्याला काही फिकीरच नाही आहे. बेताल वागताना स्वतःच्या बायकोचा विचार केला नाही, बाळाचा विचार केला नाही, अजिबात त्याला होणाऱ्या बाळाचा सुद्धा विचार आला नाही असं पुन्हाजी म्हणत असतात. आणि पुढे म्हणतात आणि हा इथे येऊन वाटेल ते बुरळतोय. आता हे सगळा प्रकार पूर्णाजींना कळल्यानंतर त्या सुद्धा चिडलेल्या असतात. आता पुन्हा आपण दुसरा सीन पाहतोय. नागराज आता जेवणाचं ताट घेऊन आलेला असतो सुमनच्या खोलीत आणि म्हणतो की सुमन मी तुझ्यासाठी जेवणाचं ताट आणलंय असं म्हणून तिचा दंड जोरात पकडतो आणि तिला वर बस म्हणून बेडवरती बसवतो आणि म्हणतो की आज एका मुलीचं भाग्य फळफळलंय. नागराज किल्लेदार स्वतः जेवून घेऊन आले तिच्यासाठी. आता सुमन बिचारी घाबरत असते नागराजला आणि म्हणते की नकोय मला. नागराज म्हणतो नकोय, अरे का जेवणार नाही आहेस. तर सुमन म्हणते नाही. तर नागराज म्हणतो मी भरवणार आहे ना. सुमन बिचारी खूप घाबरत असते. आता नागराज म्हणतो की मी भरवणार आहे ना तुला आयुष्यात पहिल्यांदा, घ्या करून एक घास करून आता तो सुमनला भरवायला लागतो आणि घ्या एक घास चिवचा असं करून तिला मुद्दामून तो घास भरवतो आणि सुमन बिचारी खूप घाबरलेली असते. आता पण तिला पुरावे मिळवायसाठी ती हे सगळं सहन करते. आता पुन्हा आपण पाहतो किल्लेदारांच्या घरातला सीन. आज एक सीन दाखवतच नाही, इकडचं थोडं असं दाखवत आहेत. आता इकडे सुभेदारांच्या घरात अश्विन घरात येतो आणि हे वातावरण तापलेलं बघून म्हणतो की अरे काय झाले तुम्ही सगळे एवढे शांत का. यावर सायली म्हणते सचिन भाऊजी आले होते आणि त्यांनी अस्मिताताईंना सांगितलंय की त्यांनी जर माफ नाही केलं तर अन्नपाणी सोडेन म्हणून. आता अश्विन म्हणतो काय
आता आणि अस्मिताकडे बघत असतो तर अस्मिता रडत असते. आता अश्विन आता लगेच अस्मिताच्या शेजारी जातो आणि लगेच तिला धीर द्यायला लागतो आणि तिला जवळ घेतो. आता अस्मिता खूप रडत असते. अश्विनने तिला जवळ घेतलेलं असतं ना तर त्यावेळेस. आणि आता आपण पाहतोय की अश्विन म्हणतो की सचिनने जे काही केलं ना तर ते खरंच माफ करता येण्यासारखं नाहीच आहे, म्हणून त्याला त्याच्या बहिणीची काळजी वाटत असते. आता पुढे अश्विन म्हणतो की पण तुला सांगू का मी अस्मिताई, तू खरंच मला असं वाटतं ना की तू आता फक्त बाळाच्या फ्युचरचा विचार करायला हवास ग, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता हे बघ, जे काही घडलं नाही या सगळ्यात बाळाची काय चूक आहे बरं, त्याला काही या सगळ्यांची शिक्षा नाही का, असं अश्विन समजावून सांगत असतो अस्मिताला. आता अस्मिता रडतच असते. आता अस्मिता तिथून उभारते आणि आता पुढे चालत येते. आता कल्पनाताई मागून हाक मारत असतात, अस्मिता अस्मिता थांब अस्मिता, आणि म्हणतात की हे बघ तू आता खोलीमध्ये जाशील आणि एकटीच रडत बसशील. हे बघ प्रतापराव म्हणतात खरं तर आपलं चुकलंय ग कल्पना, आपण आहे ना अस्मिताचं लग्न ठरवताना नीट आपण चौकशी करायला हवी होती, असं आता प्रतापराव यांना वाटत असतं की हे सगळं घडले ते आपल्यामुळेच घडले म्हणून. आता अस्मिता म्हणते की डॅड सचिन अगोदर असा नव्हता हो, त्याचं माझ्यावर खूप प्रेम करायचं, आणि पण हे सगळं जे काही घडले ना ते या काही महिन्यातच घडलंय, गेल्या काही महिने सगळं काही बदललंय, म्हणून अस्मिता आता पुन्हा रडायला लागते. आता अर्जुन सांगत असतो, अर्जुनचा जीव अगदी थोडा थोडा तुटत असतो, अस्मिताई अस्मिताई म्हणून. सायली जाते आणि अस्मिताला धीर देते. आता आणि अस्मिता जी आहे तर ती सायलीजवळ खूप रडायला लागते. तिला खरंच खूप त्रास होत असतो सचिनच्या वागण्याचा. आता अर्जुन हे सगळं पाहून चिडतो ना आणि म्हणतो की परत जर सचिन या घरात आलं ना तर आता मी पोलीस कंप्लेंटच करेन म्हणून. आता अश्विन म्हणतो या सगळ्याचा बाळावर परिणाम होतोय, अस्मिताईच्या तब्येतीवर परिणाम होतोय या सगळ्याचा, आणि म्हणतो अश्विन म्हणतो की कधी थांबणार आहे ना हे सगळं, म्हणून आता अश्विनला सुद्धा काळजी वाटत असते. अर्जुन म्हणतो की आता हे सगळं मी थांबेन, आता मी आताच जातो सचिनच्या घरी आणि त्याला चांगलीच अद्दल घडवतो. आता अर्जुन असं म्हणून निघायला लागतो. इतक्यातच अश्विन म्हणतो की थांब दादा थांब, मी सुद्धा येतो म्हणून. आता पुन्हा जे हे सगळं पाहतात आता अस्मिता तर आणखीनच रडायला लागते. आणि आता अश्विन म्हणतो अस्मिताईची अवस्था मला आता आणखीन बघवत नाही आहे, आणि पुढे म्हणतो की या सचिनला ना आपण चांगलाच धडा शिकूया, असं म्हणल्यानंतर दोघी निघायला लागतात. आता लगेचच पूर्णाजी म्हणतात थांबा, कोणीही कुठेही जायचं नाही. अर्जुन म्हणतो पण पूर्णाजी सचिन, आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन सचिनच्या घरी जाऊन काय मिळणार आहे सांग बरं, तो परत हात जोडून हेच म्हणणार ना की माझी चूक झाली, मी यापुढे असं काही होणार नाही माझ्या हातून, आणि हे सगळे ड्रामे करणार ना, मग काय उपयोग आहे त्याच्या घरी जाऊन. आणि हे बघा अगोदरच घरामधलं वातावरण खूप गढूळ आहे आणि त्यामध्ये आणखीन भांडणं आणि वादविवाद नको आहेत मला, असं पूर्णाजी म्हणतात. आणि पुढे म्हणतात आणि अस्मिताची डिलिव्हरी सुखरूप होऊन जाऊ दे, मग आपण काय करायचं ना तर ते ठरवू, आत्ता लगेचच तुम्ही घाई करू नका. आता पूर्णाजींचं सुद्धा हे सगळं अर्थार्थी बरोबरच असतं ना, डिलिव्हरी झाल्यानंतरच काय ते पाहिलं तर ते बरोबर आहे. आणि अस्मिता इकडे सायलीच्या मिठीत जाऊन खूप रडत असते. पुन्हा दाखवलंय नागराचा सीन, नागराज सुमनला जेवण भरवत असतो, एक घास खाऊचा म्हणून एक घास तिला घालतो आणि पुढे म्हणतो की आता एक घास कोणाचा असा करत असतो सुमनला म्हणून, आणि म्हणतो की हा घास नागराजचा म्हणून जोरात तिच्या तोंडात अक्षरशः तो घास कोंबत असतो. तिला सुमनला त्रास होत असतो आणि हा अतिशय विचित्र पद्धतीने तिला जेवण भरवत असतो. आता आणि हसत असतो की हा घास नागराजचा, आणि अशी मजा करून हसत असतो. आणि पुन्हा एक घास भरवायला लागतो. सुमन म्हणते नाही नकोय मला. नागराज म्हणतो असं कसं, जेवावं तर लागणारच ना, इतके दिवस नुसतं वडापाव करावं लागेल, आता तुझं एवढं चांगलं जेवण आणलंय, तुझं आवडतं जेवण आहे म्हणते तर तुला खावं लागणारच आहे की नाही, खा, असं नागराज मुद्दामून तिला सुमनला त्रास देत असतो. आता बघा सुमन तिची ॲक्टिंग सुरू करते. सुमन म्हणते तू असं करते आणि पुढे म्हणते की दार असं करत असते. नागराज म्हणतो दार काय दार, आता सुमन म्हणते की दार बांधलंच ना तू, आणि पुढे पुन्हा भेटायचं नाटक करायला लागते आणि म्हणते की तूच होतास ना तिथे, तूच मला दोरीने बांधून ठेवलं होतंस ना, असं काही म्हणायला लागते सुमन. आणि त्याच्यासमोर ॲक्टिंग करायला लागते की तूच मला बांधून ठेवलं होतंस ना, तूच होतंस ना मला तिथे, तूच मला बांधलंस, असं सतत एकच वाक्य बोलायला लागते. आणि म्हणते की तू खोलीमध्ये तू माझ्या हाताला करकुचून दोरी बांधली होतीस, आणि आता सुमन त्याला थोडं ना मुद्दाम उकसवत असते जेणेकरून काही पुरावा मिळवून. आणि म्हणते की तूच माझ्या तोंडामध्ये बोळा घातला, आणि अंधार होता त्या खोलीत, असं जोरजोरात ओरडायला लागते. आता नागराज हे सगळं संयमाने ऐकत असतो आणि म्हणतो की गाणेरडा आवाज येत होता तिथे,
तूच बांधलंस ना मला. आता नागराज लगेच ॲक्टिंग करायला लागतो आणि हो 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 करून ओरडतो काय, हसतो काय, ॲक्शन काय करतो आणि तोंडाला हात लावून जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की काय काय बोलते काय तू सुमन, हे काय बोलतेस तू हे सुमन. आणि सुमन बांधलं बांधलं म्हणत असते. नागराज आता म्हणतो की काय बोलतेस सुमन तू, तुझी काय अवस्था झाली, तुला कळतंय का, तुझ्यासमोर कोण उभा आहे हे तर तुला कळतंय का. आता सुमन म्हणत असते की हटवण्याचा प्रयत्न करत असते की मला तू खिडकी बांधून नेलं मला खोलीत, असं काहीतरी सुमन आता बोलायला लागते आणि नागराज तिच्याकडे शांतपणे ऐकून घेत असतो. पुढे सुमन म्हणते की तूच केलंस ना मला किडनॅप म्हणून. नागराज म्हणतो हो मीच केलं तुला किडनॅप म्हणून. आणि म्हणतो की पण तुझ्या लक्षात कुठे येते, तू तर तिथून बाहेर पडेपर्यंत तर तुझी अशी अवस्था झाली होती ना की डोकं तर तुझं आऊट झालेलं होतं, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला, तुला काहीच आठवत नाही, त्यामुळे हे सगळं मीच केलं होतं. यस मीच केलं होतं. आता सुमन म्हणायला लागते की तू मला हे सगळं केलं होतं, किडनॅप केलं होतं, तू मला बांधलंस. तर नागराज म्हणतो हो हात बांधले मी बांधले तुझे हात. सुमन म्हणते की तू बांधलंस मला असं म्हणत असते. नागराज म्हणत असतो कुठे बांधलं होतं सांग. आणि आता सुमन म्हणते नाही आठवत, विसरले मी. नागराज म्हणतो विसरली म्हणून टाळ्या वाजवायला लागतो आणि हसायला लागतो. सुमन आता सगळं विसरली म्हणून. किती हलकट आणि क्रूर दाखवलेला हा नागराज. आता आपण पुन्हा सीन पाहतोय की सायली आणि अर्जुनचा. सायली म्हणत असते काय वाटायला आलं ना अस्मिता त्यांच्या, खरं तर हे दिवस आनंदात घालवायचे असतात पण त्यांच्या बाबतीत सगळं काही उलटच घडतंय. आता अर्जुन म्हणतो आपण एक काम करू ना सायली, हे बघ आपण असं करू की तिच्यासोबत सतत कोणीतरी कायम असेल तिचा मूड ठीक करण्यासाठी आणि मी सुद्धा प्रयत्न करीन की जास्तीत जास्त वेळ मी घरीच राहीन म्हणून. आता सायली म्हणते की हो बरोबर आहे म्हणून. आणि आपण पाहतोय की ठरलं तर मग आजचा हा भाग इथेच थांबलेला आहे. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का दिलेला मी रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय जसं मी काल एक न्यू प्रोमोचा शॉट टाकलेला होता ना त्याप्रमाणे दाखवलेला आहे. नागराज आता कबुली देत असतो सुमनच्या समोर की मीच महिपतला किडनॅप केलेलं होतं. 22 वर्षांपूर्वीचा रविराज आणि प्रतिमाचा झालेला ॲक्सिडेंट मीच घडवून आणला होता. हे सगळं तो सुमनला त्रास देत तिचं तोंड दाबून बोलत असतो आणि मजा असतो की मीच आहे तो खरा मास्टर माइंड, जाऊन सांग. पण तुझ्यावर कोण विश्वास ठेवणारच नाही. आणि हे सगळं अर्जुन आणि सायली मोबाईल फोनमध्ये हे सगळंच पाहत असतात. आणि असं असणारे उद्याचा भाग. तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा भाग आवडला असेल तर प्लीज या भागाला एक लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तुम्ही खूप असे प्रेक्षक जे आहेत ते रिव्ह्यू तर पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाही, तर तसं करू नका. भेटूया उद्याच्या ठरलं तर मगच्या नवीन भागात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.